आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोला मामा. अभिनंदन. कशाबद्दल? अहो काय साहेब, हे म्हणजे असं झालं, मी नाही त्यातली आणि खडीला वाचली. नाही, काही कळलं नाही. काय साहेब, नाही करणार तुम्हाला. बरोबर आहे, म्हणजे म्हण जरी चांगली असली ना तरी तुमच्या व्यक्तिमत्वाला जात नाही ना. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुम्हाला जे करायचं असतं ना ते तुम्ही बरोबर करता, फक्त आव आणतात मला काहीच माहित नसल्याचा. थोडक्यात सांगायचं झालं तर काल रात्री मुलगी यश सोबत होती आणि आज सकाळपासून ती गायब आहे. असंच म्हणायचं ना तुम्हाला? नाही नाही साहेब, आम्हाला काहीच म्हणायचं नसतं. फक्त तुम्हाला काय काय माहिती आहे हे तुमच्या तोंडून ऐकायचं असतं. आता त्या मुलीच्या बाबतीत दोनच शक्यता आहे. एक तर रावसाहेबांनी त्या मुलीला पळवला, किंवा रावसाहेबांना माहिती आहे ती मुलगी कुठे आहे. हुशार आहात. नक्कीच आहे. म्हणून तर कुठे काय बोलायचं हे बरोबर माहिती मला. नाही साहेब, म्हणजे आता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करण्यासाठी फोन केलाय. कसं आहे साहेब, त्या मुलीला मारू नका प्लीज. नाही नाही, कसं आहे, ती आमच्यासाठी आमच्या तिजोरीची चावी हो. पण तिला सहजासहजी सोडू पण नका, कारण ती मैत्रीला कंट्रोल करण्याचा रिमोट पण आहे. तुम्हाला काय म्हणायचंय आलंय लक्षात आमच्या. सगळं काही आपल्याला हवंय तसंच घडणार आहे. पण साहेब, तुमचा जो पुढचा प्लॅन असेल त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल तर. जे काही बोलायचंय ते आपण भेटून बोलणार आहोत. ठेवतो फोन. बाय साहेब. आता काय करायचं? योग्य संधीची वाट पाहून पुन्हा एकदा लढायचं. आपला आधीचा प्लॅन फसल्यामुळे मला अजूनच भीती वाटते. हाच तर फरक आहे ना आपल्यामध्ये आणि माझ्या अदितीताईमध्ये. जेव्हा मी तुमच्यासारखं बोलायचे ना तेव्हा ती मला नेहमी म्हणायची, अपयश यशाची पहिली पायरी असते. आणि आपल्याला सुरुवातीला अपयश येतं, कारण नंतर आपल्याला यश मिळणार असतं. तुला खरंच असं वाटतं की आपली सुटका होईल म्हणून? खात्री वाटते. फक्त तुम्ही हिंमत हारू नका. आणि मी सांगितलेली एकीचं बळ ही गोष्ट विसरू नका, कारण पळून जायची दुसरी संधी आपल्याला कधीही मिळू शकते. चला, त्या पोरांचा काय भरोसा नाही. लवकरच आपल्याला त्या ठिकाणावर जायला पाहिजे. पटकन जाऊया. एकदा येताना जरा लॉक चेक करून ये. अरे याच्या एक कानाचा हडताल ना कायमचाच आहे. चाय दो. चला. मी तुम्हाला म्हणाले होते ना आपल्याला संधी मिळणार म्हणून. आता संधी मिळाली. मी सांगितलेली एकीचं बळ ही गोष्ट लक्षात ठेवून लढायला सुरुवात करा. तू त्या गुंडाला ढकल.
तू बेचकीने मार आणि तुम्ही दोघींनी दोरी पकडून पाडा. कळलं? हो. एकीचे बळ मिळते फळ. संधी मिळाल्यावर जीव घेऊन पळ. ये